नमस्कार मंडळी, मी गीताज व्लॉग अँड फूडीज या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही जो व्हिडिओ पाहता तो एक आषाढी एकादशीचा आहे. तर तुम्ही बघू शकता आमच्या या छोट्या अशा पोरीला रुक्मिणी बनवायचं चालू होतं. बघू शकता तुम्ही आमच्या या छोटीशा रुक्मिणीला आज नऊवारी साडीत तयार करायचं. तर इथे बघू शकता तिला खूप आनंद झाला होता, कारण ती आज नऊवारी साडी घालणार होती. आणि इथं बघू शकता इथं माझी जाव तिला साडी घालत होती आणि सर्व खूप छान असं तिला नटवलं होतं तिनं, आणि मी साईला गंध वगैरे लावून व्यवस्थित तिला नटवलं होतं. तर बघू शकता इथं आमचा छोटा विठ्ठल, आणि इथं त्याला तुळशीची माळ घातली आणि गळ्यात टाळ घातलं. आणि तुम्ही बघू शकता ह्याला खूप आनंद झाला होता. आमच्या घरात छान असं विठ्ठल आणि रुक्मिणी आज तयार झाले. आषाढी एकादशीचा हा व्हिडिओ आहे. तर इथे बघू शकता आमची रुक्मिणी खूप सामंजस्य आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही आमचा विठ्ठल पण छान असं टाळ वाजवायला चालू केला होता. या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचा आनंद गगनात मावत नव्हता. आणि भरपूर असं वारं सुटलं होतं. तुम्ही बघू शकता आभाळ थोडंसं काळं झालं होतं. इथे बघू शकता छान असं हिरवं रान बघून मन अगदी प्रसन्न झालं. आमच्या छोट्या विठ्ठलाने छान असं टाळ वाजवायला सुरुवात केली होती आणि मस्त टाळ वाजवत होता. आणि आमची रुक्माई कमरेवर हात देऊन छान असं इकडं मान डोलवत होती. तुम्ही बघू शकता या चेहऱ्याचा खरंच आनंद वेगळाच असतो. आणि या छोट्याशा चिमुकल्या आमच्या आज रुक्मिणी आणि विठ्ठल झाले होते, आणि त्यांचा आनंद बघून आमचा आनंद खूप भारावून गेला होता. इथे बघू शकता आमचा वारकरी खूप छान असं टाळ वाजवत रोडपर्यंत गेला होता. अक्षरशः असं वाटले आमच्याच घरी विठ्ठल आणि रुक्मिणी आज घरी आले असं वाटत होतं. आणि इथं बघू शकता आम्ही जसं त्यांना सांगायचं होते प्रत्येक सांगेल तसं करत होते. तुम्ही बघू शकता आमची रुक्मिणी कमरेवर हात देऊन छान असं चालत होती, आणि आमचं विठ्ठल पाऊल खेळत खेळत पुढे येत होता आणि त्याच्या हातामध्ये टाळ होतं. बघू शकता तुम्ही सांगेल तसं करणं प्रत्येक पोरं करत नाहीत, पण हा आमची छोटीशी विठ्ठल आणि रुक्मिणी आज आमच्या मनासारखं जे आम्ही म्हणेल ते करत होते. तुम्ही बघू शकता त्यांना नमस्कार करायला सांगितलं, आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी तुळशीपाशी नमस्कार करा. थोडंसं गायींचा आवाज येत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, तो थोडासा इग्नोर करा. तर इथे बघू शकता आमची रुक्मिणी छान असं टाळ वाजवायला घेतला, आणि तिच्या चेहऱ्यावरचा खूप छान असं स्माईल होती. तुम्ही बघू शकता. आणि तिला छान असं छोटीशी जुट्टा घातला होता आणि गजरा घातला होता. आणि इथे बघू शकता थोडासा बुक्का लावल्यामुळं तिच्या ह्याला नाकावर पडल्यामुळे मी व्यवस्थित नीट करत होते. आणि तिला खूप आनंद वाटत होता की आज काहीतरी वेगळं चाललं आहे. आणि एकादशी म्हटलं की मग थोडंसं चालतं इकडं तिकडं नट्टापट्टा, आणि तिला खूप आवडतं. आमच्या या छोट्याशा रुक्मिणीला नट्टापट्टा खूप आवडतं. नट्टापट्टा म्हणजे मेकअप वगैरे केलेलं छान असं फोटोशूट आम्ही केलो. आणि त्यांना आज फुगडी खेळायची होती, पण फुगडी कशी खेळायची हे त्यांना माहीतच नव्हतं. त्यामुळे अशी ही फक्त गोल फिरत होती. तुम्ही बघू शकता खळखळून हसणं ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होतं, आणि मनात होणारी हलचल, इकडं तिकडं फिरणं, मौज मजा मस्ती, त्यांचं खूप काहीच असं वेगळं चाललं होतं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही बहीण भाऊ छान असं फिरत होते आणि विठ्ठल रुक्माई झाले होते, आणि आता छान असं डोलत होते. आणि आमचा हा छोटासा विठ्ठल बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसते. आणि रुक्मिणीसुद्धा खूप सुरेख दिसत होती. छान असं पायी चालत होते. अक्षरशः आम्हाला आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं आणि रुक्मिणीचं दर्शन झालं आमच्या या छोट्याशा बाळांच्या रूपात. तुम्ही बघू शकता खूप गोड दिसत होते हे बाळ आमचे. आणि आमचा छोटासा विठ्ठल तिकडे खेळत होता. आणि ते बघू शकता त्याला वाटत होतं की माझाही लगेच व्हिडिओ काढावा. छोट्या रुक्मिणीचा व्हिडिओ काढायला लागला की तो पण म्हणायचा की माझा पण काढ. त्याला खूप आवडतं व्हिडिओ वगैरे काढायला. आणि ते स्माईल बघू शकता तुम्ही किती छान असं. ज्यावेळेस आपण मोबाईल त्याच्याकडे करतो त्यावेळेस तो कंटिन्यू स्माईल देत असतो. आणि दोघांचं इथं छान असं गोल फिरणं म्हणा किंवा पाऊल खेळणं खूप छान असं चाललं होतं. इथे बघू शकता खूप छान असं कमरेवर हात देऊन तो स्माईल करत होता. आणि आता आमच्याकडे बघू ते स्माईल करत होते आणि पुढे येत होते. असं वाटलं की आमच्या घरी दिंडी आलेली आहे. साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीचं आम्हाला आषाढी एकादशी दिवशी आमच्या छोट्याशा बाळाच्या रूपात आम्हाला दर्शन झालं. तर इथे बघू शकता छान असं आमची रुक्मिणी तयार झाली होती, आणि तो छोटासा आमचा विठ्ठल म्हणजे आमचा वारकरी